सोलापूर जिल्ह्याला आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। धाराशिव आणि अहिल्यानगरमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। माढा, मोहोळ, करमाळ्यामध्ये पूरस्थितीची शक्यता आहे, तर नागरिकांना पुढील 2 दिवस घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या। आज मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना ज्या आहेत त्या नदीकाठच्या गावांना देण्यात आलेल्या आहेत। आपण जर पाहायला गेलं तर सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये आज संपूर्णतः मुसळधार असा पाऊस जो आहे तो बरसताना आपल्याला दिसून येतोय। खरं तर सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात असा पाऊस पडला आणि आता विविध भागामध्ये असा मुसळधार पाऊस पडतो, त्यामुळे जनजीवन जे आहे ते विस्कळीत होणार आहे। सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना आज सतर्कतेच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत आणि एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर सीना नदी जी आहे ती मागील काही दिवसापासून रौद्र रूप जे आहे तिनं धारण केलं होतं आणि सीना नदी लगतची जे गावं आहेत ती पूर्णतः पाण्याखाली गेली होती। त्यामुळं आता देखील जिल्हा प्रशासनाकडून जी सीना नदीलगतची गावं आहेत त्यांना देखील आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या भागांमध्ये या पावसामुळे ओढ्या, नदी, नाले जे आहेत ते तुडुंब भरून वाहत आहेत आणि खरं तर आपण बघितलं गेलं तर माढा असेल, मोहोळ असेल, करमाळा असेल या ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळे नागरिकांनी 2 दिवस घरामधून बाहेर पडू नका असं आवाहन सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये आता आपण पाहायला गेलं तर संततधार शहरामध्ये पाऊस सुरू आहे, मात्र जिल्ह्यामधील माढा असेल, मोहोळ असेल, करमाळा असेल या ठिकाणी मुसळधार असा पाऊस जो आहे तो बरसत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। त्यामुळं एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे आणि सोलापूर शहर आणि जिल्ह्याला आज आणि उद्या जो आहे तो रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। सोलापूरला जसं रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर धाराशिव असेल, अहिल्यानगर असेल या ठिकाणी देखील रेड अलर्ट जो आहे तो पावसाचा जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळं अहिल्यानगरचं पाणी आणि धाराशिवचं पाणी हे सोलापूरमध्ये येऊ शकतं, त्यामुळं मोठं पाणी जे आहे ते सोलापूरमध्ये येऊ शकतं। त्यामुळं जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना जो आहे तो पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।